कलर्स मराठीवरील बिग बॉसचा 5वा सीझन चांगलाच चर्चेत आला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित केल्याने शोने प्रेक्षकांना अचंबित करून टाकलं आहे. त्यामुळे यंदाचा सीझन तुफान गाजणार अशी चिन्ह दिसून येत आहेत. रितेश देशमुख त्याची भूमिका उत्तम निभावू शकेल असा विश्वास आहे. तर दुसरीकडे बिग बॉसचे घर डोळ्यांना टिपून टाकणारे ठरले आहे. यावेळी बिग बॉसच्या घरासाठी अवाढव्य खर्च करण्यात आला आहे. तेथील परिस्थितीवरूनच जाणवते. शोमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आहेत ते 16 स्पर्धक सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टारना प्राधान्य दिलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे शोच्या TRPमध्ये निश्चित वाढ होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान या शोमध्ये अभिनय, संगीत, सोशल मीडिया स्टार, राजकीय तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रण दिलं आहे. प्रेक्षकांनी या सगळ्यांचं स्वागतच केलेलं पाहायला मिळालं. पण कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांच्या एंट्रीने प्रेक्षकांनी पुन्हा एकदा नाकं मुरडली आहेत. कीर्तनकार हे समाजात प्रबोधनाचे काम करतात. त्यांच्याविषयी समाजात एक आदराची भावना असते. पण बिग बॉसच्या घरात कीर्तनकार आल्याने या अगोदरही ट्रोल केले होते. बिग बॉसच्या 3ऱ्या सीझनमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी एंट्री केली होती. तेव्हाच प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण लोकांच्या या भावना पाहून शिवलीला पाटील यांनी आजारपणाचे कारण सांगत शोमधून काहीच दिवसात एक्झिट घेतली होती. बिग बॉसचा हा शो केवळ प्रसिद्धी मिळावी यासाठी आहे. यामुळे इथे वाद करणं, एकमेकांच्या कुरघोड्या काढणं असे विषय शोमध्ये हाताळले जातात. कीर्तनकारांची या शोपासून लांब राहिलेलंच बरं, म्हणून प्रेक्षक त्यांना या शोमध्ये पाहण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत अशी चिन्ह दिसू लागली आहेत. कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनीही आध्यात्मिक मार्गाने लोकांच्या मनात एक जागा बनवली आहे.